हॅलो एव्हरीवन, आजच्या या न्यू ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तो आम्ही आलोय पेंच या ठिकाणी आणि आमचं रिसॉर्ट आहे एमटीडीसी सिलारी। एमटीडीसी सिलारी सिलारी आलोय। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही नेहमी एमटीडीसीच का बुक करतो। मागचाही एक आमचा ब्लॉग होता एमटीडीसी कार्ला इथला, कार्ला रिसॉर्ट। आता आम्ही आलोय एमटीडीसी सिलारी इथे। सिलारी हे पेंच नॅशनल पार्क त्या सिलारी गेट जवळ आहे एमटीडीसी रिसॉर्ट आणि एकदम म्हणजे अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे। डायरेक्टली जंगलात रिसॉर्ट आहे, असं नाही की जंगलाच्या जवळ किंवा कसं। इकॉनॉमी मला वाटतं प्राइस पण ऍज कम्पेअर टू बाकी प्रायव्हेट रिसॉर्ट। हा म्हणजे एक पॉइंट सांगता येईल की जरा ओल्ड फॅशन रिसॉर्ट आहे ते, कारण की 20-30 वर्ष आधी यांचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे। पण तरी आता इकडे जरा रिनोव्हेशनचं काम चालू आहे, तर नक्कीच पुढे एक 2-4 महिन्यात इथे एक बदल झालेला दिसेल। पण इथे अम्युनिटीज म्हणून म्हणाल तर स्विमिंग पूल आहे, त्यानंतर लहान मुलांना खेळायला आहे, एक हॉटेल आहे म्हणजे रेस्टॉरंट आहे, त्यानंतर एसी रूम्स आहेत, नॉन एसी रूम्स आहेत, हे ऑडिटोरियम पण आहे इकडे। आणि हे आमचं विहान म्हणतोय की मागचं दाखवा, मी त्याला दाखवतो इकडे। जरा थंडी असल्या कारणाने स्कूल मध्ये आत सोडलं नाहीये, पण त्याला खूप एक्साइटमेंट आहे स्कूल मध्ये जाण्याची। तर सिलारी इथे येण्यासाठी आम्ही पुण्यावरनं निघालो बाय ट्रेन, आणि नागपूर जवळ एक स्टेशन आहे अजनी म्हणून, अजनी स्टेशनला आम्ही उतरलो आणि तिथून मग आम्ही सेल्फ ड्राईव्ह कार एक बुक केली होती आधीच झूम कारने, त्याच्याने आम्ही आणि माझ्या मित्राची फॅमिली मी चौघं आलो इकडे। जवळजवळ 1.5 तास लागला सिलारी यायला। नागपूरवरनं एक साधारण 60-70 किलोमीटर आहे। तर हा नॅशनल पार्क 2 राज्यात विभागला गेला आहे,
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. तर आम्ही महाराष्ट्राच्या साईडने एंट्री केली आहे आणि सिलारी गेटने एंट्री केली. तर उद्या आम्ही जेव्हा सकाळी आमची मॉर्निंगलाच सफारी आहे तर ती मी तुम्हाला दाखवेलच. नेक्स्ट डे मॉर्निंगला सफारीला जाण्याच्या आधी आम्ही असं ठरवलं की आधी रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया. रिसॉर्ट हे जंगलात असल्यामुळे रिसॉर्टच्या आजूबाजूला मोस्टली सागवानची झाडं बघायला मिळतात. आणि हो, सागवानच्या झाडांबरोबरच तेवढेच मंकीसुद्धा आहेत आजूबाजूच्या परिसरात. खूप सारे मंकीज बघायला मिळालेत. आणि आमच्या यांनी एक लहानपणीची आठवण म्हणून तिथे असे पाणी काढण्याचा प्रयत्न केला, बट त्यांचे प्रयत्न फेल गेलेत. आणि रिसॉर्ट हे सिलारी गेटच्या जवळच असल्यामुळे तेथे जवळच सफारी बुकिंग सेंटरही आहे. बुकिंग सेंटरच्या इथे सर्व जिप्सी पार्क केलेल्या असतात. सफारी बुकिंगसाठी लागणारे रेट्सचाही बोर्ड आहे. तिथे एक छोटं शॉपही आहे. त्या शॉपमध्ये सफारीसाठी लागणारे कपडे, कॅप्स, ग्लोव्ज, जॅकेट किंवा आर्मी प्रिंट टी शर्ट, पॅन्ट वगैरे असं सर्व काही अवेलेबल आहे. प्लस टायगरचे फोटोज, इतर ॲनिमल्सचे पण फोटोज, किचन, हॅट वगैरे असं खूप सारे वस्तू आहेत तिथं घेण्यासारखी. तर आम्हाला आत्ताच कळाले की MTDC यांच्याकडून येणाऱ्या टुरिस्टसाठी आदिवासी लोकांचा फोक डान्स अरेंज केला आहे. तर इथले प्रॉपर सिल्हारी गावातले काही आदिवासी लोक त्यांच्या लोकल गाण्यांवर म्हणजेच आदिवासी गाण्यांवर डान्स करणार आहेत. चला तर मग आपण तो डान्स एन्जॉय करूया. अशा प्रकारे यांचा हा डान्स आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. पण आम्ही एवढा वेळ तरी नाही बघू शकत. आमची सकाळी मॉर्निंगला 6 वाजता सफारी राईड आहे. सो त्याकरता आम्ही हा डान्स इतकाच बघतो. देन भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन कीप वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर अपकमिंग व्हिडिओ. बाय बाय.